जय संविधान भीमशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिके येथे। आजच आपल्याला इथं आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। या 4थ्या दिवसामध्ये पण प्रशासन आणि शासन या आंदोलनाकडे काही लक्ष देताना दिसत नाहीये। ते इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर आपलं नाव काय? शेषराव डोके। सर कुठून आलात? वाशी म्हणून कारंजा। सर जे आज आंदोलनाचा 4था दिवस आहे, या आंदोलनाकडे बघता तुम्हाला काय वाटतं? या मागण्या कशा पूर्ण करता येईल तुमच्याबद्दल? बंदीची जी मागणी आहे ते रास्त आहे। आपलं वास्तव्य, आपल्यात असणारी जमीन, ही जमीन आम्हाला मिळावी, बुद्धभूमीच्या नावाने सातबारा ही मूळ मागणी आहे। याला काही दुसरी तिसरी कुठली मागणी नाही। पण शासनाचा जो चाललेला डाव आहे तो शासनाने शासनाच्या नावावर डेव्हलप केलं पाहिजे अशा प्रकारचा शासनाला वाटते। परंतु नाही, ही जमीन बुद्धभूमीच्या नावाने असले पाहिजे आणि ती डेव्हलप, आणि तिथं कुठलं स्मारक उभारायचं, कुठलं विज्ञान केंद्र उभारायचं हे बंदीजी ठरवतील, तिथे धम्मभूमीचे त्यांचे सहकारी ठरवतील, आणि हे शासनाला मान्य नाही। शासनाच्या नावाने शासन तिथे धम्मभूमी उभी करेल, शासन तिथे हे करेल, तो प्रश्न, मूळ प्रश्न तो नाही आमचा। आमचा प्रश्न आहे बुद्धभूमीच्या ताब्यात असलेल्या, भंतीजीच्या ताब्यात असणारी जमीन ही आमच्याच ताब्यात शासनाने द्यावी, आमच्या नावाने सातबारा करावा। जर या मागण्या फेटाळण्यात आल्या तर याच्या पुढे भूमिका काय असणार? लोकशाही मार्गाने न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयात जाणार आहोत आपण, परंतु न्यायालय प्रक्रिया लांब लचक असते। त्याच्यामुळे माझं असं मत, माननीय इथले आयुक्त साहेब जे गोयल साहेब आहे, यांनी तशा प्रकारचा पॉझिटिव्ह प्रस्ताव माननीय जिल्हाधिकाऱ्याला पाठवला पाहिजे। अशा प्रकारचा प्रस्ताव महानगरपालिकेने पाठवला तर निश्चितपणे आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या ठिकाणी समाधान होईल। सर, भीमशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन चाललेलं आहे याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगणार? लोकांना सांगितलं, लोकांनी आंदोलनाची भूमिका समजून आंदोलनात प्रत्येक मुंबई शहरातल्या लोकांनी एक दिवस तरी आंदोलनाला भेट दिली पाहिजे। कारण बुद्धभूमी ही आमची धर्मभूमी आहे, आमचं अस्मिता आहे त्या ठिकाणी दडलेली। बंदीजींनी त्याची जमिनीवर खूप मोठ्या कष्टाने मिळवलेली आहे। त्या जमिनीसाठी लागलेला कुठलाही किमान 10 दिवस तरी महिन्यातले या ठिकाणच्या आंदोलनासाठी, बुद्धभूमीसाठी दिले पाहिजे। तन्मन धनाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हीच माझी भूमिका आहे। धन्यवाद सर। ते की आयुक्तांचे जे सेक्रेटरी आहे ते इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ही मागणी मान्य आहे आणि याबद्दलचा ठराव वगैरे करून घेतला जाईल। त्यानंतर तुम्ही अप्रोच वरचं काय बोलले होते? अप्रोच वरचं अप्रोच बरं, त्यानंतर ट्री प्लांटेशन बोलले होते तुम्ही। डीपी रोड नाही, अलाइनमेंट बदलले, अलाइनमेंट मी मुद्दे लिहून घेतले सगळे, त्याविषयी आपली चर्चा झाली तसं मुद्दे लिहून घेतले। अलाइनमेंट चेंज करण्याबद्दल जे काही आपली मागणी होती त्याच्यामध्ये MMRDA जी टेक्निकल टीम आहे ती आपल्याकडे येऊन पाहणी करते, आणि त्या टेक्निकल टीमने सिव्हिल इंजिनियर ज्याच्यामध्ये असतात त्यांनी ती पाहणी केल्यानंतर आपली ती मागणी मान्य व्हायला काय हरकत नसेल म्हणजे मला असं वाटतं। आणि त्याच्यामध्ये काय पाठपुरावा असला तर टेक्निकली आम्ही स्वतः करू, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। त्यानंतर रिटर्निंग वॉलचं काय होतं म्हणजे बरं, त्यानंतर तुमचं होतं 7-12 नाव देणं, बरोबर? 7-12 नाव देणं हा तुमची मागणी होती, बरोबर? 7-12 नाव देताना आम्ही असं बघितलं की हा जो अधिकार आहे, हा अधिकार महाराष्ट्राचं जे महसूल डिपार्टमेंट आहे त्या महसूल डिपार्टमेंटचा आहे, ना की तो महापालिकेचा आहे। एक सेकंड, आपण 7-12 वर बोलतोय, 7-12 वरच तुम्ही बोला आता। चला, मी इथे बसून राहतो तुमच्यावर, 7-12 बोलू आपण। आपण 7-12 वर बोलू, आपण टेक्निकली 7-12 वर बोलू आपण। चला, हा बोला, ह्याच्याकडे बोला, सगळ्यांची उत्तर देतो। बनसोडे साहेबांनी आताच मुद्दा मांडला की एसडीपीओ कडे, एसडीएम कडे मॅटर चाललं आणि त्यांनी निकाल दिला, बरोबर आहे का? बरोबर आहे। आता बनसोडे साहेबांचे जे केडीएमसी मधून आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी ऍडिशनल माझा रँक आहे ना ती जॉईंट कमिशनर, जॉईंट सेक्रेटरी, ऍडिशनल कमिशनर जे आहेत गोडसे यांनी स्वतः SC/ST कमिशनकडे सांगितलेलं आहे की पुरोहित व्यक्तींकडनं ते सातबारे आलेले आहेत, म्हणजे त्यांनीही मान्य केलेलं आहे की सातबाऱ्याचा मूळ मालक कोण आहे हे देखील त्यांना माहिती नाही। आता ही परिस्थिती जेव्हा उपविभागीय अधिकाऱ्याला समजली तेव्हा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे त्याच्या लक्षात आलं, बरोबर? त्याचं प्रायमरी काम काय होतं की त्यांनी गुन्हा दाखल करणे, बरोबर आहे।
ते त्यांनी केलेलं नाही आणि आदेश दिला. मग मला सांगा, तो आदेश कायदेशीर आहे का? बरोबर आहे. जो आदेश बेकायदेशीर आहे तो रद्द नाही झाला तरी चालेल, तो बेकायदेशीरच आहे, त्याला इफेक्ट नाही. बरोबर आहे. मग आता तुम्ही बनसोडे साहेबांच्या पण इथं लक्षात आलेलं आहे की TDR चुकीच्या पद्धतीने नावावरती झालेले आहेत. बरोबर आहे. मग बनसोडे साहेब फिर्यादी झाले का? बनसोडे साहेब म्हणतायत की मी गुन्हा दाखल करतो. नाही म्हणत आहे. बरोबर आहे. चुकीचं असेल बरोबर असेल हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. परंतु आपण बनसोडे साहेबांना आता पटवून देतोय ना की बाबा TDR चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत, तुमचे डॉक्युमेंट आहेत. तर बनसोडे साहेबांनी जर फिर्यादी त्यांनी व्हायला पाहिजे. आता फिर्यादी ते होत आहेत का फिर्यादी? याचा अर्थ ते पण कशासाठी आले? आपल्याला गुमराह करण्यासाठी आले. बरोबर आहे. ते जर आता फिर्यादी होत असतील तर TDRचा जो घोटाळा झालेला आहे तो TDRचा घोटाळ्याचा FIR दाखल होईल आणि मग त्याच्यामध्ये जो घोटाळा कोणी केलाय, TDRचा खरोखर घोटाळा झाला आहे किंवा नाही हे जनतेच्या समोर येईल. बरोबर आहे. आणि जर घोटाळा झाला असेल तर तो 7/12 ऑटोमॅटिक नल अँड व्हॉइड होईल. त्याच्यामुळे पहिले FIR दाखल होणं गरजेचं आहे. आणि माझी विनंती अशी आहे की बनसोडे साहेबांनी आताच्या आता बसून पहिले FIR दाखल करून घेणं गरजेचं आहे. आता त्यांच्या निदर्शनास आलं ना की TDRचा घोटाळा झाला. बरोबर आहे ना. बनसोडे साहेबांनी तो FIR दाखल करून फिर्यादी होणं गरजेचं आहे. ते तर जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलचे जर अधिकारी आले तर त्यांनी ते करणं गरजेचं आहे. बोलून झालं. तुमची काय गृहीतक कशी चुकीची आहेत तुम्हाला सांगतो. बोला तुम्ही बोला. ऐका ना, आता याच्यामध्ये काय होतंय की मला माझा म्हणण्याला विनंती अशी आहे की तुम्ही काही लोकांना प्राधिकृत करावं बोलण्यासाठी किंवा मग तुम्ही बोलावं. काय होतं, प्रत्येक वेळी नवीन मुद्दा येईल ना तर मला प्रत्येकाला उत्तर देणं फार कठीण होतं. उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं गव्हर्नमेंटच्या ऑर्डर बद्दल असलेलं थोडस जे मत आहे ते तुम्हाला मांडतो. ज्यावेळेस प्रांत एखादा अपील करतो तर प्रांत अपील केल्यानंतर त्या प्रांतच्या ज्या निर्णयावरती जर तो निर्णय तुम्हाला खोडून काढायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला त्याच्या विरोधात अपील करावं लागतं. हा 7/12 झाले ना. आपण 7/12 होतो. साहेब तेव्हाच तुमच्या नावावरती 7/12 आलेला आहे. 7/12 हा ऑटोमॅटिक आलेला नाहीये. मेन 7/12चं जे मूळ आहे तो TDR आहे. जर TDRच चुकीचा दिला असेल तर मग 7/12 कसा काय तो व्हॅलिड होईल हे माणसं म्हणणं आहे. आता ह्या 7/12ची जी काही मला जेवढं माहिती आहे तेवढं एक तर प्रांताची ऑर्डर आणि ज्यावेळी TDRचा तुमचा जो प्रश्न आहे बरोबर TDRचा तुमचा जो प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे ते टेक्निकल अधिकारी जे आमचे नगर रचनाचे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित देऊ शकते. कारण जर तुम्हाला निदर्शनास आणायचं घडलेला आहे तर तुम्ही फिर्यादी बनवा अशी आमची इच्छा आहे. कारण तुम्ही जर फिर्यादी बनले ना तर अशा भ्रष्ट अधिकारी जे आहेत म्हणजे आपण कुणाला प्रोटेक्ट करायचे, जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत तुम्ही तुमचा हा जो मुद्दा आहे ना तुमचे बाळासाहेब तुम्ही लिहून घ्या. हा मुद्दा आपण आयुक्तांशी बोलू याच्याबद्दल. बरोबर ना. 7/12 TDR ते ऐका ना. तुम्ही यांना प्राधिकृत केलं का बोलायला? यांना प्राधिकृत केलं तुम्ही बोलायला केलंय साहेब? तुम्ही कसं आहे मग जास्त लोक होतील ना तर मला नाही होणार. मी खरं तुमच्याशी चर्चा करायला आलो. खरी गोष्ट आहे कारण याने सगळं डिस्कस होऊन लागला नाही बोलला. नाही माझ्या प्रती सन्मानाचा गरज नाहीये. कारण बघा मी इथे जे आलोय घाबरायचा प्रश्न कशामध्ये येतो? मी जीवन उदार आहे. मी घाबरायचा काय प्रश्न याच्यामध्ये? सगळ्यांसमोर केली आणि त्याच्यावर ती नावं KDMची कमी झाली पाहिजे चर्चा झाली आणि ती फायनल अशी ही आहे. सगळ्यांसमोर सांगितलं. आता दुसरं महत्वाचं असं की तिकडे आम्ही आणखीन एक मागणी लिहिलेली आहे. तालिबान
तालिबानी आयुक्त जो आहे अभिनव गोयल, ते बोरकर आणि ते त्यांच्या निलंबनाचं आम्ही म्हटलेलं आहे. तर आता हा जो कमिशनर आहे हा स्वतःला तर निलंबित करू शकत नाही, बरोबर. तर त्यांनी पहिले हिलेला आणि बोरकरला निलंबित करावं. तिथे लिहिलंय ना ठळक. मी काय नाच त्रास झाला ना त्या दिवशी, खूप त्रास झाला. तर ते त्या दोघांना बाहेर काढण्याची ताकद गोयलकडे आहे. ठीक आहे, बाय रूल्स. हा, तर त्या दोघांचं निलंबन करा. आणि हे स्वतःचं निलंबन तर करणार नाही, तर नैतिकता जराशी उरली असेल तर त्यांना मग रेजिग्नेशन देऊन बाहेर पडता येतं. ठीक आहे ना. तर त्या गोयल साहेबांना तुम्ही आमचा निरोप जो आहे तो कळवा. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस मंडपात याल, तुम्हाला विनंती करतो की तुम्हीच नाही तर तुमच्या सोबत जॉईंट कमिशनर रँकिंगचा माणूस इथे असला पाहिजे. हे मोठं आंदोलन आहे ना. ते काही 4-5 लोक बसले आणि आम्ही काही इकडे मंडळ तर खेळत नाहीये. या मोठ्या आंदोलन आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन तुमच्यासोबत या प्रकरणातले मुख्य सूत्रधार श्रीकांत शिंदे आहे. माध्यमामध्ये लिहिलेलं आहे. अजून 30 तारखेला आदरणीय बंदेजी, वंदन आहे तुम्हाला. आणि तुमचा जो प्रत्येक शब्द आहे आमच्या सहराखोर आहे. आम्ही खूप मानतो, मी तरी खूप मानतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जे काही घडलं याच्याबद्दल अत्यंत बोच माझ्याही मनात आहे. म्हणजे असं त्याबद्दल दुःख आहे, अति दुःख सुद्धा आहे मला. आता होत आहे काय का, शासनाच्या परिघातून येऊन तुमच्यावर चर्चा करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने माझ्याकडे ज्या काही शास्ती आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला एक आवाहन केलं की काय होतंय, या सगळ्यांमध्ये आपला कालापयोग होऊ नये आणि लवकर जो रिझल्ट लावा यासाठी आपण ना कागदोपत्री सुद्धा स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे. तर ते जर तुम्ही केलं आणि त्या कागदोपत्री तुम्ही ठिकठिकाणी त्याप्रमाणे निवेदन दिलीत तर हा प्रश्न लवकर सुटायला मदत होईल असं मला वाटतं. एक सच्चा पॅन्थर किंवा मग एक सच्चा बुद्धिस्ट माणूस म्हणून मला ना लोकांचे जे त्रास होते तो बघवत नाहीये. तर माझी खरंच विनंती आहे आपल्याला वंदेजी की आपण आपल्या बाजूने का होईना, आपल्या बाजूने करा, ते हरकत नाही. आपल्या नावाने करा, 7-12ने करा, ते काही माझं म्हणणं नाही. फक्त माझं म्हणणं असं काही सगळं सनदशीर मार्गाने जाऊ द्या पुढे. आणि याच्यामध्ये आता हा तो तुम्ही बाकीचा प्रश्न जो मला विचारला तर त्याच्याबद्दल त्याचं उत्तर देणं एवढा सक्षम मी नाहीये, माफ करा मला. पण एवढं समजा की मी खरोखर आधी मनापासून मी खरोखर म्हणजे बौद्ध आहेच आणि आंदोलन क्रॉस करावं असं माझं मत नाहीये. माझं म्हणणं आहे की तुम्हाला लवकरात लवकर फायदा मिळाला पाहिजे. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे काही बुद्धभूमी फाउंडेशन स्वप्न आहे ते साकार झालं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात ते मी पुन्हा ऐकण्याकडे मानतो, कारण मी तुमच्या दोघांमधला दुवा आहे. आणि कसं आहे, हा दुवा जिवंत राहिला पाहिजे, हा दुवा जिवंत राहिला पाहिजे. तरी तुम्ही मला किती बोलले ना तरी मी तुमचा माणूस आहे, मला राग नाही येणार. पण हा दुवा जिवंत राहिला पाहिजे. तुम्ही जर मला येण्यापासून रोखलं नाही ते तर मग काय होतंय माहितीये काय, म्हणजे तुमचा आणि संवाद नाही होणार. आणि संवाद ही पहिल्या कुठल्याही विकासाची पहिली पायबंदी असते. माझी हात जोडून तुम्हाला विनंती हीच आहे, तुम्ही मला शिव्या दिल्यात, मारलं तरी चालेल, पण काय होतं तुमचं आंदोलनामुळे मला दुवा होऊन बाजूला करू नका. असं स्वागत, वा रे वा. धन्यवाद आदरणीय मंत्रीजी. आपण सांगितलेल्या सूचना आपण मांडलेले मुद्दे मान्य आहेत मला. मी आता याच्याबद्दलचं जे काही माझं म्हणणं आहे ते घेऊन मी आपली पुन्हा भेट घेतो. तुम्हाला सगळ्यांना माझा जय भीम, कडक जय भीम. अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन. कॅमेरामॅन प्रदीप जाधव सहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.